नमस्कार, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी आलेलो आहोत. एक साधारण 50 वर्षापूर्वी जे शासनाने जी जमीन एक हे होतं 130 एकरची, ती काही लोकांना दिली होती, पण त्या ठिकाणी अनधिकृत किंवा नियमबाह्य जे चाललंय ते आपण जाणून घेणार आहोत. राहुलजी कदम आपल्या बरोबर जुडलेले आहेत, रितेश सन जुडलेले आहेत. नमस्कार. आता जे आपण आपल्याकडे जे पुरावे आहेत किंवा कागद वगैरे सर्व आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल जनतेला? ही जागा कशी, पूर्वी कात्रज मधील जे शेतकरी होते त्यांच्या जागा टीबीचं मोठं हॉस्पिटल होण्यासाठी 130 एकर ॲक्वायर करण्यात आली, म्हणजे टीबीचं हॉस्पिटल होण्यासाठी. त्यानंतर इथं 10-20 वर्ष त्या जागा तशाच पडून राहिल्या. ते काय परत मूळ मालकांना दिले नाही. ठीक आहे, तो विषय जाऊ दे साईडला. मग नंतर वेगवेगळ्या शिक्षण संस्था, परत भारतीय विद्यापीठ, अशा सगळ्यांना भाड्याने देण्यात आल्या. नंतर त्यांना भाड्याने देण्यात आल्या, नंतर त्याचा तसा उपयोग होण्यात आला, म्हणजे भाड्याने दिल्यावर. आता जी क्रीडांगणाची जी 9 एकर आहे, ती 9 एकर म्हणजे हे 35-40 वर्ष झालं तसंच आरक्षण आहे. या क्रीडांगणाची जागा म्हणजे ते आरक्षण आहे असंच आहे, ॲज इट इज. मग आता ती जागा कात्रज डेअरीच्या नावावर नसताना आता त्या जागा शासनाच्याच नावावर आहे, तरी सुद्धा कात्रज डेअरी आता त्या जागेचा वापर करते. आणि ती जी जागा आहे, आकारी मुलकी पड म्हणून जी जागा आहे, 14 एकर जवळ जागा आहे, तिथं त्यांनी म्हणजे अनधिकृतपणे सगळा ताबा मारून ठेवलेला आहे. शासनाची जागा असून 9 एकर जर क्रीडांगणासाठी जर वापरता येत नाहीये, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे क्रीडांगण म्हणजे जे जनतेला ज्याची गरज आहे ते, बरोबर ना? बरोबर. काय सांगाल याच्याबद्दल? कसं आहे की आज विद्यार्थी जर संख्या बघितली तर आज पुण्यातल्या विद्यार्थ्यांना क्रीडांगणाला जागा नाहीये. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लहान असताना आम्ही काही शाळांच्या ग्राउंडवर खेळलेले, काही क्रीडांगण अस्तित्वात होते त्यावेळेस. म्हणजे जर बघायचं झालं तर मी कसबापेठेत राहत होतो, तर आमच्या जवळपास आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला खेळायला जायचो, मॉडर्न कॉलेजला जायचो, रमण बागेत जायचो. पण आत्ताची परिस्थिती अशी राहिली आहे की क्रीडांगण हे अवेलेबलच नाहीये. मग विद्यार्थ्यांनी मोबाईलच खेळत बसायचे का? सत्ताधारी पक्ष आता केंद्रापासून महानगरपालिकेपर्यंत सत्ताधारी पक्ष जो आहे तो या प्रश्नाकडे लक्ष का देत नाहीये? आज खासदार चषक भरवलेला आहे. खासदार चषकामध्ये जे खेळाडू खेळायला आलेले आहेत हे कुठल्या क्रीडांगणावरून रोज प्रॅक्टिस करतात हे तुम्ही बघता. आत्ता मॅरेथॉन झाली, जे मॅरेथॉन तुम्ही स्पर्धा घेतली, त्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये सर्वसामान्य नागरिक हा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावलेला आहे. त्यांची इच्छा नाहीये का? खेळ खेळण्याची त्यांची पण इच्छा आहे. मग तुम्ही क्रीडांगण विकसित का नाही करत? आणि राहिला प्रश्न हा क्रीडांगणाचा, आज कात्रज डेअरीला जी जागा दिलेली होती त्या जागेमध्ये जर तुम्ही बघता की जी डेअरीची जागा आहे त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये, पण जी डेअरीच्या बाजूला जी जागा आहे क्रीडांगणाचा विषय, त्या क्रीडांगणाच्या जागेत आज कितीतरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे राहिलेत, बंगले उभे राहिलेत, आउटलेट चालू झालेत. हे कोणाच्या आशीर्वादाने चाललंय? विशेष म्हणजे त्या जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहेत, अजून यांच्या नावावरती जागाच नाहीये ती. आणि शिवाय तरी सुद्धा त्यांना TDR पण घेतलाय त्यांनी. हे फार महत्वाची गोष्ट आहे. TDR कसा मिळू शकतो आणि शासनाचं नक्की काय चाललंय? नक्की यांना वरदहस्त कुणाचा असेल, काय वाटतं याच्याबद्दल आपल्याला? TDR जर बघायचं म्हणलं तर भोगवाटा 2 ची जमीन आहे. भोगवाटा 2 च्या जमिनीला TDR हा मिळत नाही. जर हा TDR त्यांनी घेतलेला असेल तर कुणी घेतलाय त्या बिल्डरचं नाव आपल्याकडे आहे, ते पत्र आपल्याकडे आहे, आपण ते तुम्हाला नक्कीच समोर दाखवू. प्रॉब्लेम असा आहे की हा TDR देताना जे पत्र विकसित केले, TDR देताना त्यांनी हे लक्षात का नाही घेतलं की भोग 2 च्या जागेसाठी तुम्ही हा TDR देताय, सर्टिफिकेट देताय, मग तुम्ही डोळे झाकून काम करता का? काय याच्यामध्ये तुम्ही काय मलई खाल्ली? शासनाच्या अधिकाऱ्यांनी, स्थानिक नगरसेवक आमदार असतील, त्यांनी काय मलई खाल्ली का? हा माझा प्रश्न आहे. आपण जे सगळं म्हणत आहात याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत का? नक्कीच हे जे सगळे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहे, कोणाला TDR दिलेला आहे ते पण आहे. अजूनही ती जमीन महाराष्ट्र शासनाच्याच ताब्यात आहे ते सुद्धा आहे.
म्हणजे हे जे चाललंय थोडक्यामध्ये मनमानी कारभार चाललाय असं तुम्हाला म्हणायचंय. नक्कीच. मनमानी कारभार चाललाय आणि शिवाय हवेमध्ये प्रदूषण होतंय त्यांच्यामुळं. परत इथं जे पाणी आजूबाजूला इथं पाणी कमी पडतंय, पण त्यांच्या इथं पाण्याचं प्रमाण पाणी भरपूर घेतलं जातं, कॉर्पोरेशनचं पाणी वापरले. परत त्या क्रीडांगणाच्या जागेवर अजून एक प्रकल्प चालू होणार. म्हणजे अजून एक प्रकल्प चालू झाल्यावर साधारण नाही म्हटलं तरी एक 5-50 हजार लोकांचं पाणी ते घेणार. म्हणजे इथं लोकांना पाणी मिळत नाही आज, ते पण ते घेतात आणि ते केमिकल मिश्रित पाणी कात्रज तळा नाही तर मुळा मुठा नदीमध्ये आज सोडलं जातंय. म्हणजे जे पुण्यामध्ये जे प्रदूषण वाढायचं जे चाललंय, तर हे सर्व अशा काही गोष्टी आहेत. तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाला, असे प्रश्न पुण्यामध्ये उपस्थित होत आहेत. बरोबर ना? बरोबर आहे. काय सांगाल याबद्दल आपण? मला तरी वाटतं की हे जे चालू आहे आता, म्हणजे जसं आता दादांनी सांगितलं, काय सांगाल? स्थानिक नगरसेवक जबाबदार आहे. तुम्ही ड्रेनेज लाईनची कामं करता, ते ड्रेनेज लाईन मग कात्रज डेअरीला तुम्ही कुठली दिलेली आहे? मुळा मुठा नदीत सोडण्यासाठी दिलेली आहे का? केमिकलचं पाणी जर कात्रजच्या तलावात जात असेल तर हे नागरिकांसाठी किती घातक आहे, याचा विचार तुम्ही केले का? हा माझा प्रश्न आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे, पुणे.